Hello student, Tiळकनगर Balavidya Mandir Dombivli East. Welcome to my 4th standard class. Subject English Balbharti. Student, in previous video we have learned in the word of dictionaries part 2. Do you understand? Okay. Today we are going to learn in the word of dictionaries part 3. Okay. Lesson number 11 in the word of dictionaries part 3. Let's we continue the lesson. Visual dictionaries. पहा आता, visual means दृश्यमान. Some dictionaries contain only visuals or pictures. काही डिक्शनरी मध्ये फक्त तुम्हाला इथे चित्र पाहायला मिळतात, दृश्य पाहायला मिळतात. तिथे कंटेंट तिथे फक्त तुम्हाला दृश्य आणि चित्र पाहायला मिळतात. They do not have to explain the meaning in words. तिथे तुम्हाला शब्दांचे जे अर्थ आहेत की नाही ते त्यांनी शब्दांमध्ये व्यक्त केलेले नसतात. As the usual speak for themselves. ते शब्द न वापरता ते अशा प्रकारे विविध दृश्यांच्या सहाय्याने, चित्रांच्या सहाय्याने आपल्याला शब्दांचे अर्थ सांगतात. अशा डिक्शनरीज असतात, त्यांना म्हणतात व्हिज्युअल डिक्शनरीज. The visuals may be in the form of photographs, diagrams or hand-drawn pictures. मग आता इथे काय असतं बरं त्या व्हिज्युअल मध्ये? फोटोग्राफ्स असतात, डायग्राम्स मीन्स विविध आकृत्या असतात, हँड ड्रॉन पिक्चर्स असतात, हाताने काढलेली चित्र, फोटोग्राफ्स म्हणजे फोटो असतात विविध प्रकारचे. दे आर ऑल लेबल्ड. त्या प्रत्येकाला लेबल लावलेले असतात. ओके. सी द सिंपल व्हिज्युअल गिवन अलॉंग साइड. इथे पहा, इथे दाखवलेलं आहे. पाहता इथे प्लांट आहे. आता ह्या प्लांट या शब्दाचा अर्थ इथे कसं दाखवलेला आहे? एक चित्र काढून दाखवलेलं आहे, हो की नाही? मग त्या प्लांट मध्ये इथे बर्ड दाखवलेले आहे. बर्ड म्हणजे कळी. पहा. ओके. लीव्स, इथे पानं दाखवलेली आहेत. त्या पानांना तिथे नाव दिलेलं आहे की नाही? फ्लॉवर्स इथे दाखवलेले आहे. स्ट्रीम, इथे फ्रूट आणि हे रूट. मग ह्या सगळ्या गोष्टी प्लांट मध्ये असतात. मग अशा पद्धतीने प्लांट या शब्दाचा अर्थ इथे सांगितलेला आहे. इन द सेम वे even complicated machines or systems are made simple in a visual dictionary. मग या प्रकारच्या डिक्शनरीमुळे गुंतागुंतीचे मशीन्स किंवा प्रणाली, सिस्टम मीन्स प्रणाली, ह्या सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगता येतात किंवा आपण समजून घेऊ शकतो. आता पहा, नुसतं प्लांट म्हटलं असतं, इथे तुम्हाला चित्र दाखवल्याबरोबर समजलं की नाही की प्लांटला जी बर्ड असते, छोटीशी कळी असते, छोटी छोटी पानं असतात, हो की नाही? फ्लॉवर असतं, स्ट्रीम असतं, फ्रूट असतात आणि रूट असतं. अशा प्रकारे विविध डायग्राम्स, त्याचबरोबर हँड ड्रॉन पिक्चर्स आणि फोटोग्राफ्सचा उपयोग करून आपल्याला व्हिज्युअल डिक्शनरीज मध्ये वर्डचं मीनिंग सांगितलेलं असतं, शब्दांचे अर्थ सांगितलेले असतात. ओके. Next, encyclopedic dictionaries. Encyclopedias are books that give a lot of information on a great number of topics. आता encyclopedia means काय? विश्वकोश, की ज्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन, माहिती असते आणि मोठ्या प्रमाणावर असते. खूप सारे टॉपिक्स, खूप सारे त्या ठिकाणी गोष्टी असतात, त्यांची खूप सारी माहिती तिथे सांगितलेली असते, त्या डिक्शनरीज मध्ये सांगितलेली असते. आणि ह्या डिक्शनरीज ज्या आहेत त्या मोठ्या मुलांना, कॉलेज लेवलला वगैरे ह्या उपयुक्त असतात. Encyclopedic dictionaries too give a lot more information about most of words they contain. त्या डिक्शनरीज मध्ये जे शब्द सांगितलेले असतात त्या शब्दांविषयी खूप सारी माहिती मोठ्या प्रमाणावर आपल्याला ह्या एन्सायक्लोपीडिक डिक्शनरीज मध्ये पाहायला मिळते. These dictionaries are usually quite thick and contain many more words than the smaller
ऑर्डिनरी डिक्शनरीज. इथे ह्या ज्या डिक्शनरी आहेत की नाही, खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कंटेंट असतो, वर्ड्स असतात. ओके, म्हणजे लहान डिक्शनरीजपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती तिथला जो असतो तो शब्दांचा खजिना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारी माहिती आपल्याला पाहायला मिळते. ओके, इथे दाखवलेली आहे पहा, ऑक्सफर्ड एन्सायक्लोपीडिक इंग्लिश डिक्शनरी. इथे नवीन आलेली ही तिथे दाखवलेली आहे पहा. इथे पण दाखवलेली आहे एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी. ओके, कॉम्प्युटर्स अँड इंटरनेट हॅव ब्रॉट विथ देम ऑनलाईन डिक्शनरी. संगणकावर ओके ना, इंटरनेट हॅव ब्रॉट आपल्या ह्यांच्या माध्यमातून, संगणकाने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन डिक्शनरी असते. ओके नाही, मग दे आर व्हेरी इझी टू यूज. ह्या डिक्शनरी ज्या ऑनलाईन डिक्शनरी असते की नाही, ती वापरण्यासाठी सोपी असते. यू जस्ट टाईप द वर्ड यू वॉन्ट टू लुक अप अँड इन्स्टंटली यू आर शोन इट्स मिनिंग. तुम्ही तो त्या कॉम्प्युटरवर किंवा आजकाल पहा मोबाईलमध्ये पण असते. हो की नाही, त्या कॉम्प्युटरवर तुम्ही तो वर्ड जर आपण टाईप केला तर आपल्याला लगेच पटकन त्याचं जो मिनिंग आहे, अर्थ आहे, तो अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. यूज, त्या शब्दाचा वापर कसा केला जातो, एक्सेट्रा, ही सगळी माहिती आपल्याला तात्काळ पाहायला मिळते. यू कॅन इवन लिसन टू द प्रॉपर प्रोनाउन्सिएशन ऑफ अ वर्ड. शिवाय तुम्ही त्याचं जे प्रोनाउन्सिएशन मीन्स उच्चार जो आहे त्या शब्दाचा, तो प्रॉपर, अतिशय योग्य असा तो उच्चार आहे, तो सुद्धा तुम्ही ऐकू शकता या ऑनलाईन डिक्शनरीमध्ये. अ प्रिंटेड डिक्शनरी कॅनॉट डू धिस. आता जी प्रिंटेड असते की नाही, त्या प्रिंटेड डिक्शनरीमध्ये असं तुम्हाला प्रोनाउन्सिएशन ऐकायला मिळत नाही. ओके नाही, हे ऑनलाईन मध्ये तुम्ही पटकन त्याचा अर्थ पाहू शकता एखाद्या शब्दाचा, आणि शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर पुन्हा लगेच तो कसा उच्चारला जातो ते उच्चारही त्या शब्दाचा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मोबाईलमध्ये आपण पाहतो ना, आता एखादा शब्द जर आपल्याला अडला असेल किंवा आपल्याला त्याचा अर्थ माहित नसेल आणि आपण जर तो गुगलवर टाईप केला तर आपल्याला त्याचं मीनिंग लगेच पाहायला मिळतं. Then there are some dictionaries that show how a word was used hundreds of years ago, how its use or meaning or spelling change over the years and how it is used today. मग काही डिक्शनरी अशा असतात ना की त्यामध्ये जे शब्द सांगितलेले असतात 100 of years ago, 100 वर्षापूर्वीचे ते शब्द, तेव्हा त्याचे अर्थ, स्पेलिंग कसे, आणि त्याच्यात जो बदल झालेला आहे तो बदल काय आहे आणि आता तो शब्द कसा वापरला जातो, हे सुद्धा आपल्याला काही डिक्शनरीज मध्ये पाहायला मिळतं. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी डिक्शनरी अतिशय गरजेची आहे. यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोर डिफिकल्ट वन्स लॅटर. पहा, तुम्ही अतिशय सिंपल, साध्या, आकर्षक अशा डिक्शनरीज पासून सुरुवात करू शकता. ओके, आणि खूप असे शब्द जे डिफिकल्ट वाटतात, तुम्हाला कठीण वाटतात, ते शब्दांचे अर्थ तुम्ही शिकू शकता. सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड, डोंट फ्रेट. यापुढे जर असा एखादा कठीण शब्द आला तर घाबरून जाऊ नका. डोंट फ्रेट, घाबरू नका. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. तुम्ही तो डिक्शनरी मध्ये पहा. वाचनामध्ये तुम्हाला असा एखादा जर कठीण शब्द आला तर घाबरून जायचं कारण आहे का? नाही. तो डिक्शनरी मध्ये जर आपण शोधला, कारण डिक्शनरी ही अल्फाबेटिकली ऑर्डरने लावलेली असते आणि त्यामध्ये त्याचा अर्थ आपण शोधला तर तो आपल्याला लगेच सापडतो. हो की नाही? म्हणून घाबरून जायचं कारण नाही. Look at the screen carefully. You can make your own dictionary. Okay, तुम्ही तुमची स्वतःची डिक्शनरी बनवू शकता. It is a project आहे. हा तुमच्यासाठी असलेला एक प्रोजेक्ट आहे. Write the meaning and other information about the word you plan to include in your dictionary on cards of the same size. Okay, use a separate cards for each word. पहा, आता तुम्ही तुमची स्वतःची डिक्शनरी बनवू शकता. प्रत्येक वर्ड साठी एक वेगळं कार्ड ठेवा. फक्त कार्ड्स घेताना ते सेम साईजचे घ्या. ओके,
अरेंज द कार्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ते जे कार्ड आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करा, मांडणी करा. युअर डिक्शनरी इज रेडी. आता तुमची डिक्शनरी तयार आहे. Moreover, you can add new words to this dictionary whenever you like. तुम्हाला जेव्हा जेव्हा असे नवीन शब्द सापडतील तेव्हा तेव्हा तुम्ही ते शब्द त्या शब्दांमध्ये किंवा त्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्या ठिकाणी ते तुम्ही ऍड करत जा, त्याच्यामध्ये नोंदवा. आणि असे तुमच्याकडे खूप सारा डिक्शनरीमध्ये खूप सारा शब्दांचा खजिना तयार होईल. इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरी म्हणजेच डिक्शनरीच्या किंवा शब्दकोशांच्या जगामध्ये. ओके नाही, म्हणजे तुम्ही स्वतःची पण असा शब्दकोश तयार करू शकता की नाही. तुम्हाला जेवढे जेवढे आवडतील असे शब्द तुम्ही त्या ठिकाणी ऍड करत जायचं. नवीन शब्द तुम्हाला आवडले ते अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे तुम्ही ती तयार केलेली आहे, तिथे तुम्ही त्या ठिकाणी ते शब्द ऍड करत जा. यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी. युअर डिक्शनरी इज रेडी. ओके नाही, अशा प्रकारे तुमची डिक्शनरी तिथे तयार होईल. Student, read all the lesson carefully. Okay? And write the difficult word in your English notebook. Understand? Okay. Thank you.